आता मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो का, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. पण त्या ठिकाणी शरद पवार यांची भेट अजित पवारांनी घेतली आहे. त्या ठिकाणी अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, की ही भेट कुठलीही राजकीय भेट नाही. हे अजित पवारांचं स्पष्टीकरण आहे. त्यांनी म्हटलं आहे, की पत्रकारांशी बोलताना, की शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आलो होतो. त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, की काही राजकीय बातचीत झाली का? त्यानंतर अजित पवार यांनी म्हटलं आहे, की कुठलीही राजकीय बातचीत झाली नाही. पण त्या ठिकाणी आम्ही एवढंच बोललो, की राज्यसभा कशी चालू आहे, लोकसभा कशी चालू आहे, परभणीत कशा पद्धतीनं ते घडलं आहे, काय प्रकरण आहे, असं सगळं काही विचारलं साहेबांनी आणि ते आम्ही त्यांना सांगितलं. त्या ठिकाणी पत्रकारांनी असं देखील विचारलं, की तुमची काही राजकीय खलबत्त झाली नाही ना? तर अजित पवार यांनी म्हटलं आहे, की राजकारणापलीकडं पण काहीतरी नातं असतं. त्यामुळं उगाच काही अर्थ काढू नका. आणि हे बघा, शरद पवार हे आमचे सदैव गुरु आहेत आणि गुरु राहणार आहे, असं देखील अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. आता या भेटीत काय तथ्य आहे हे बघणं रंजक ठरणार आहे.